आम्ही घर वगैरे फोडणारे नाही आहोत. पवार साहेबांचं घर एकाच कारणाने फुटलं की ते पक्षही फोडत नाही. आम्ही घर फोडत नाही, आम्ही पक्ष फोडत नाही. पण संधी जेव्हा मिळते, कोणी आमच्या सोबत येतं तर ते आम्ही सोडत नाही, त्यांना सोबत घेतो. सोबत आलं तर का आपण त्या ठिकाणी टाळायचं. असं आहे. शिवसेनेची ही परिस्थिती का आली, ती फॅमिली फर्स्ट मुळे आली. आणि राष्ट्रवादीची परिस्थिती का आली, फर्स्ट फॅमिली फर्स्ट मुळे आली. म्हणजे त्या ठिकाणी शेवटी अजितदादांनी हा पक्ष पवार साहेबांसोबत उभा केला. पवार साहेब नक्कीच त्याचा चेहरा असतील, पवार साहेब नक्कीच त्याचे नेते असतील. पण जमिनीवर पक्ष उभा करताना अजितदादांनी श्रम घेतले. अजितदादांना एक मान्यता देखील होती. आमदारही अजितदादांच्या पाठीशी होते. अशा परिस्थितीमध्ये अजितदादांना सातत्याने डावललं गेलं. आणि म्हणजे यांनी जो प्रश्न विचारला त्याचं थोडं उत्तर याच्यात येत आहे की प्रत्येक वेळी त्यांना समोर करायचं आणि नंतर तोंड घाशी पाडायचं आणि त्यांना विलन करायचं. ही जी काही पद्धत झाली त्याच्यामुळे अजितदादांना त्या ठिकाणी वाटलं की आता आपला विचार होणार नाही, आपल्याला विलन करण्यात येत आहे. कारण आपण विलन झाल्याशिवाय दुसरं कोणीतरी नेता होऊ शकत नाही. शेवटी अस्तित्वाचा विचार जेव्हा माणसाला करावा लागतो आणि अस्तित्वाची लढाई असते त्यावेळी निर्णय घ्यावे लागतात. घेतला त्यांनी निर्णय. काढलेच आहेत ना. वाटतं म्हणजे काय, तुमच्यापैकी काही लोकांनी व्हिडिओज दाखवले आहेत, माझ्याकडे तुम्हाला पाहिजे असेल तर मी देतो. हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडत आहे की चक्क मशिदीमध्ये टीव्हीचे मोठ्या मोठ्या स्क्रीन लावून आणि त्या ठिकाणी फतवा काढून लोकांना सांगून यांना मतदान करा, अशा प्रकारचं घडतंय. हे मला वाटत नाही योग्य आहे, पण हे घडतंय. राज ठाकरे म्हणाले ते अगदी खरं आहे. पण पवार साहेबांचा गांधी विचारांशी काय संबंध, आणि बोलले असतील त्यांचा काय संबंध. मला ना त्याच्यावर उत्तर सुचलं होतं, पण ते असभ्य असल्यामुळे बोलत नाही. ज्या प्रकारचं स्टेटमेंट ओवेसींनी केलं होतं त्याचं ते उत्तर होतं. ओवेसी म्हणाले काय ते एक तासभरा करता का काही काळा करता पोलीस काढून घ्या मग काय होईल ते सांगतो, त्याला ते उत्तर होतं. त्याला उत्तर. हा बा, मला विचाराल तर मला असं वाटतं की अशा प्रकारे ज्यावेळेस कोणी बडबड करतं त्याला फार उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये. आता 4 तारखेला समजेल धोक्यात आहे की नाही, पण मला वाटतं नवनीत राणा निवडून येतील. रवींद्र वायकर नेमकं असं का म्हणाले हे मला त्यांना विचारायचं आहे, पण माझी त्यांची अजून भेट झालेली नाही, कारण मी मुंबईला पोहोचलेलो नाही. मुंबईला पोहोचल्यानंतर मी त्यांना विचारेन. असं आहे की एखाद्या विषयामध्ये अपील करायची की नाही याचा निर्णय राज्याचं लॉ अँड ज्युडिशरी खातं आणि राज्याचे जे प्रॉसिक्युशनचे प्रमुख असतात ते त्या ठिकाणी घेतात. त्यामुळे डिटेल निर्णय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या निर्णयाचा आढावा घेऊन ते निर्णय करतील. जो निर्णय ते करतील तोच राज्याचा निर्णय असेल.
निश्चित घ्यावाच लागेल. बघा, शेवटी कोर्टाने जर काही ताशेरे ओढले असतील आणि त्याच्यात काही दुसरी बाजू असेल तर नक्की त्याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे, तो आम्ही घेऊ.